पांढऱ्या कोटामागचा काळा अपराध. डॉक्टर हा शब्द समाजात अजूनही श्रद्धेचा, विश्वासाचा आणि सेवाभावाचा मानला जातो. मात्र संगमनेरमधील एक प्रकार सांगतो की पांढऱ्या कोटामागे लपलेला अपराध किती विद्रूप असू शकतो. वैद्यकीय शिक्षणाच्या काळात निर्माण झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या प्रेमाच्या नावाखाली एका महिला डॉक्टरचे 4 वर्ष नियोजित शोषण झाले. हे केवळ वैयक्तिक नात्याचे अपयश नाही, तर सामाजिक व कायदेशीर व्यवस्थेवरचा गंभीर आरोप आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, गर्भधारणेनंतर जबाबदारी नाकारून गर्भपात करून घेणे आणि त्यानंतर आर्थिक लूट करणे हा प्रकार प्रेमाचा गैरफायदा नसून सरळ फसवणूक आणि लैंगिक गुन्हा आहे. विशेष म्हणजे दोघेही डॉक्टर असताना वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून गर्भपाताच्या गोळ्या देणे हे गुन्ह्याला अधिक गंभीर बनवते. येथे केवळ स्त्रीचे शरीर नाही, तर तिचा आत्मसन्मान, मानसिक स्वास्थ्य आणि व्यावसायिक भविष्यही उद्ध्वस्त करण्यात आले. या प्रकरणात प्रश्न उभा राहतो तो समाजाच्या मौनाचा. 4 वर्षे हा अन्याय सुरू असताना का कोणाला संशय वाटला नाही? का शिक्षण संस्था, रुग्णालये किंवा व्यावसायिक संघटना सतर्क राहिल्या नाहीत? लग्न होईल या सामाजिक अपेक्षेच्या जाळ्यात अडकलेली स्त्री शेवटी एकटीच लढताना दिसते. ही आपल्या समाजाची मोठी शोकांतिका आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेली तक्रार हे पहिले पाऊल आहे, न्याय नव्हे. अशा प्रकरणात तपास लांबवणे, पुराव्यावर संशय घेणे किंवा पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही पद्धत थांबली पाहिजे. आरोपी डॉक्टर असल्याने त्याला सहानुभूती मिळणार नाही याची दक्षता तपास यंत्रणांनी घ्यावी. आज प्रश्न इतकाच आहे, जर डॉक्टरच विश्वासघात करत असतील तर समाजाने विश्वास ठेवायचा कुणावर? या प्रकरणाचा निकाल केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न राहता लग्नाचे आमिष हा गुन्हा म्हणून समाजमनात ठसवणारा असला पाहिजे. अन्यथा पांढरे कोट अपराध लपवण्याचे कवच बनते आणि न्याय पुन्हा एकदा स्त्रीच्या दारात येऊन थांबतो. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर डॉक्टरच कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटी मोडत असतील तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कुणाकडून ठेवायची? वैद्यकीय व्यवसाय हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून तो सामाजिक जबाबदारीचा करार आहे. त्या कराराचा असा भंग झाला तर संपूर्ण यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडते. या प्रकरणात आणखीन एक गंभीर पैलू म्हणजे समाजाची आणि संस्थांची शांतता. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असताना डॉक्टर आहे ही ओळखच संरक्षणाचे कवच ठरली. हीच मानसिकता गुन्हेगारांना बळ देते आणि पीडितेला एकाकी करते. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणे हे स्वागतार्ह असले तरी तो न्यायाचा शेवट नाही. आरोपी डॉक्टर असल्याने त्याच्यावर अधिक कठोर निकष लावणे गरजेचे आहे. गरज पडल्यास त्याचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्याची कारवाईही झाली पाहिजे. आज या प्रकरणाकडे पाहताना समाजाने एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे. महिला सुरक्षा म्हणजे फक्त रस्त्यावरील पोलिसी बंदोबस्त नव्हे, तर विश्वासाच्या नात्यांमध्ये होणाऱ्या शोषणालाही रोखण्याची इच्छाशक्ती. अन्यथा पांढरा कोट केवळ उपचाराचे नव्हे तर अपराध लपवण्याचे प्रतीक ठरेल. हा खटला एका महिला डॉक्टराच्या न्यायापुरता मर्यादित न राहता वैद्यकीय नैतिकतेच्या पुनर्स्थापनेचा आणि स्त्री सुरक्षेच्या गांभीर्याचा निर्णायक टप्पा ठरला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर.